केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा परीक्षा 2025 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी आपण इथे तयारी करत आहोत। केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज तुमच्यासाठी पूर्णपणे मोफत आहे आणि डेफिनेटली या लेक्चर सिरीजचा राज्यसेवा 2025 साठी तुम्हाला फायदा होईल। आपण इथे जे बुक रिव्ह्यू देत आहोत किंवा तुम्हाला जी पुस्तक सूची इथे सजेस्ट करत आहोत, तर ही पुस्तकं फक्त स्पर्धा परीक्षाच नाही तर महाविद्यालयीन तयारी करणारे विद्यार्थी, तसेच सेटनेट परीक्षा देणारे विद्यार्थी, या सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तकं उपयोगी ठरणार आहेत। अतिशय नामांकित अशा लेखकांची पुस्तकं आपण मराठीमध्ये अनुवादित करून इथे देत आहोत। आपल्या या पुस्तकांसोबतच आपला जो सिलेबस आहे, सिलेबस मधला किंवा तुमच्या परीक्षेमधला आणखी एक महत्त्वाचा विषय किंवा पेपर म्हणा, ज्याच्यावरती तुमची रँक डिपेंड करते, जसं आपण ऑप्शनलला समजतो तसंच एसे रायटिंग म्हणजे निबंध लेखन ही एक कला आहे, ती आत्मसात करावी लागते। त्याच्यासाठी तुमचा जीएस चा पण अभ्यास खूप चांगला लागतो। निबंधाची दर्जेदार पुस्तकंही तुम्हाला वापरावी लागतील, संपादकीय तुम्हाला वाचावी लागतील। तर निबंध हा असा एक पेपर आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व जे आहे ना, तर ते तिथं तुम्हाला दाखवता येतं। आणि जीएस पेपर जे असतात, जीएस पेपरचा सिलेबस सेम राहतो, तुमचे आन्सर सेम राहतात, थोडंफार कंटेंट डिफरंट असू शकतं, पण तुमचा जो ऑप्शनल पेपर आहे आणि निबंधाचा जो पेपर आहे त्याच्यावरती मात्र तुमची रँक डिपेंड करते, लक्षात ठेवा। तर निबंध लेखन स्कूल टाइम पासून आपण करत असतो, बरोबर, पण स्पर्धा परीक्षेमध्ये जो निबंधाचा पेपर आहे आपला हा पूर्णपणे डिफरंट आहे। इथे तुम्हाला खूप वेगळ्या पद्धतीने निबंध लिहावे लागतात, ज्याच्यामध्ये खूप साऱ्या डिमांड आहेत ज्या कंप्लीट कराव्या लागतात, तरच तुम्हाला इथे निबंधाला चांगले मार्क्स मिळतात। ठीक आहे, तर निबंधासाठी अतिशय दर्जेदार अशी आपल्या पब्लिकेशनची पुस्तक आहे जी तुम्ही वापरू शकता आणि जी तुम्हाला निबंध लेखनामध्ये मदत करू शकतात। ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचंय। ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्ही जावा, तिथे एमपीएससी सेक्शन मध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला स्टेट सर्व्हिस मेन एक्झाम मध्ये एसी चा एक ऑप्शन मिळेल। याच्यामध्ये तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला इथं विविध स्पर्धा परीक्षांचे परीक्षार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांना उपयुक्त असे 72 निबंध, त्याच्यानंतर आदर्श इंग्रजी मराठी निबंध, त्याच्यानंतर इंग्रजी मराठी अत्यावश्यक निबंध, पुस्तक। हे बघा, विद्यार्थ्यांना असं वाटतं की पुस्तकातून निबंध कव्हर होत नाही, पण डेफिनेटली तुम्हाला इथे आयडिया येऊन जाते की विषय कशा पद्धतीने मांडायचा असतो। ठीक आहे, ओके। त्याच्यानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा इंग्रजी असेल, निबंध लेखन आरेखन हे एक महत्त्वाचं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये संकल्पना, चिंतन, विश्लेषण, आरेखन, लेखन हे अभिनव पद्धतीने निबंधित केलेलं आहे आणि मराठीमध्ये आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे। त्याच्यानंतर लीला भोईकर मॅडमचं एक पुस्तक आहे निबंध मालिका, हेही तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला अतिशय मदतीला ठरणार आहे। ठीक आहे, ओके। तर अशी आपली निबंधाची एक 6 पुस्तकं आहेत जी तुम्ही वापरू शकता आणि सोबतच मी तुम्हाला जे 2 पॉइंट सांगितले की निबंध लेखनासाठी ना जीएस चा अभ्यास खूप तगडा लागतो, सोबतच काही तुमचे संपादकीय असतील, करंट इश्यूज असतील, कोटेशन्स असतील, बरंच तुम्हाला तिथं मटेरियल जे आहे ते कलेक्ट करावं लागतं। ठीक आहे, तर बघूया आपण निबंध लेखन कशा पद्धतीनं करायचं असतं। ठीक आहे, एसे रायटिंग आजचं जे सेशन आहे हे डेफिनेटली तुम्हाला उपयोगी पडणार आहे आणि ज्याचा तुम्हाला फायदा पण होणार आहे। ठीक आहे, ओके। चला बघा, तुम्ही आधी काय केलं पाहिजे, निबंध लेखन समजून घेतलं पाहिजे। आता तुम्ही इथे असं म्हणू नका की मॅडम आम्हाला माहिती आहे निबंध म्हणजे काय लिहायचं असतं, बरोबर, असं आपल्याला वाटतं, पण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जायचं नाही, आधी समजून घ्यायचं की निबंध लेखन म्हणजे काय आहे। ओके, इथे मी तुम्हाला समजावून सांगते, हे जे पॉइंट्स आहेत हे पॉइंट तुम्ही समजून घ्या, हवं तर तुमच्या नोटबुक मध्ये तुम्ही लिहून घ्या, रिवाइज करा। ओके, बघा, निबंध काय आहे, निबंध लेखनाचा एक छोटा भाग आहे, लक्षात। ठीक आहे, निबंध काय आहे,
जे आपण लेखन करतो, आपण उत्तर लेखन पण करतो की नाही, उत्तर लेखनामध्ये आपण किंवा सारांश लेखन असेल, पत्र लेखन असेल, संदर्भ असेल, स्पष्टीकरण असेल, असे क्वेश्चन आपण लिहिलेले आहेत पूर्वी पण, बरोबर. तर निबंध हा लेखनाचा एक छोटा भाग आहे. मग हा लेखनाचा छोटा भाग आहे, पण हा नक्की काय आहे, तर तो कोणत्या तरी एका स्पेसिफिक सब्जेक्ट वरती प्रकाश टाकतो. उदाहरणार्थ आपण एसे रायटिंग करतो, बरोबर, स्पेसिफिक एका विषयावरती प्रकाश टाकतो, त्याच्यामध्ये आपण सगळं लिहितो, बरोबर. क्वेश्चन मध्ये जे जे विचारले ते आपण सगळं लिहितो. पण निबंध असं लेखन आहे की जिथं कोणत्याही विषयावर प्रकाश टाकतो. ठीक आहे. आता इथे तुम्हाला ही निबंधाची डेफिनेशन वगैरे कुठं लिहावी लागणार नाही, तर मी इथे सांगते तुम्हाला. M.H. अब्राम्स एक अमेरिकन साहित्य समीक्षक आहेत. त्यांनी एक निबंधाची डेफिनेशन दिलेली आहे, ज्याच्यावरून तुम्हाला चांगलं समजून येईल की निबंध लेखन काय असतं, बरोबर. ते काय म्हणतात बघा. निबंध गद्यातील कोणतीही छोटी रचना, लक्षात घ्या, गद्यातील कोणतीही छोटी रचना जी एखाद्या विषयावर चर्चा करण्यासाठी, दृष्टिकोन व्यक्त करण्यासाठी किंवा कोणत्याही विषयावरील प्रबंध स्वीकारण्यास प्रवृत्त करते, असं कोणी सांगितलंय. एक अमेरिकन साहित्यिक आहे, ते काय म्हणतात, निबंध ही एक छोटी रचना आहे जी एखाद्या विषयावर चर्चा करण्यासाठी, आपला दृष्टिकोन व्यक्त करण्यासाठी किंवा कोणत्याही विषयावरील प्रबंध इथं स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करते. ठीक आहे. त्याला यांनी काय म्हटलेलं आहे, त्याला यांनी म्हटलेलं आहे निबंध लेखन. ओके, आय होप तुम्हाला समजलं असं. आता हे परीक्षेमध्ये फक्त तुम्ही लक्षात ठेवा आणि तुम्ही निबंध म्हणजे काय समजून घ्या, म्हणजे पुढच्या गोष्टी तुम्हाला आपोआप समजून जातील. जर आपण याच्यावरतीच विस्तृतपणे बोललो तर इथं आपल्याला माहिती आहे की निबंधाचे दोन, आता हे तर सगळ्याच विद्यार्थ्यांना माहित असतं की निबंधाचे किती प्रकार आहेत. निबंधाचे दोन प्रकार आहेत. ठीक आहे. ओके, निबंधाचे दोन प्रकार असतात, ज्याच्यामध्ये पहिला प्रकार येतो औपचारिक, दुसरा येतो अनौपचारिक. ठीक आहे. इथे युपीएससी पब्लिक एमपीएससी करा. मग युपीएससी किंवा एमपीएससी मध्ये जसं की नागरी सेवा परीक्षा म्हणतो आपण, सीएससी मध्ये आपण कशाशी संबंधित आहोत, औपचारिक निबंधाशी. म्हणजे आपल्याला पण कोणते निबंध विचारले जाणार आहेत, औपचारिक निबंध. लक्षात आलं. आणि दोन प्रकार लक्षात ठेवा. मग औपचारिक निबंध काय फरक असतो औपचारिक आणि अनौपचारिक मध्ये बघा. औपचारिक जो असतो ना, अनौपचारिकशी जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर तुलनेने कमी वैयक्तिक असतो. ठीक आहे. कमी वैयक्तिक असतो. लेखक तो एक अधिकार म्हणून लिहितो, म्हणजे आपण जे लिहिणार आहोत ते. आणि असे निबंध कमी भावनिक असतात. लक्षात घ्या, आपण जे आपल्या परीक्षेमध्ये निबंध लिहिणार आहोत ना, ते निबंध कमी वैयक्तिक असतात, त्याच्यामध्ये भावना कमी असतात. आपला हक्क म्हणून आपण तो तिथं लिहितो. ठीक आहे. आणि औपचारिक निबंधामध्ये तथ्यात्मक घटक देखील असू शकतात. आता हे तथ्यात्मक घटक काय असतात ते पण तुम्ही समजून घ्या. तथ्यात्मक घटक म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा सरकारी अहवाल आहे, तर त्याच्यामधली आकडेवारी जी असते ना, तर ती आकडेवारी त्याला तुम्ही तथ्यात्मक घटक म्हणू शकता. औपचारिक मध्ये, अनौपचारिक मध्ये असे घटक नसतात. लक्षात घ्या, किंवा जास्त नसतात असं तुम्ही म्हणू शकता. तर कधी कधी संभाषणाच्या स्वरूपात नसतं, प्रथम पुरुष संदर्भ वापरत नाही आणि क्वचित श्रोत्यांशी जवळीक साधली जाते. ठीक आहे. जे निबंध म्हणजे काय आपण आधी समजून घेतलं. त्याच्यानंतर निबंधाचे दोन प्रकार आपण बघितले, औपचारिक अनौपचारिक. यापैकी जो प्रकार आपल्या परीक्षेमध्ये विचारला जातो तो प्रकार काय आहे तो आधी तुम्ही समजून घ्या. औपचारिक निबंध कसे निबंध, ज्याच्यामध्ये आपलं वैयक्तिक मत जास्त कमी असतं किंवा एक अधिकार म्हणून आपण लिहितो, कमी भावनिक असतात, त्याला आपण औपचारिक निबंध म्हणतो. त्याच्यामध्ये तथ्यात्मक बाबी असू शकतात. थोडक्यात काय, औपचारिक निबंधाला काही प्रमाणामध्ये गांभीर्य पण जोडलेलं असतं. ठीक आहे. ओके. तर अशा पद्धतीचे जे निबंध असतात ना, तर अशा पद्धतीचे निबंध आपल्याला आपल्या या परीक्षेमध्ये लिहायचे असतात. ओके, क्लिअर. तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. नेक्स्ट बघा. आता आपल्या एमपीएससी साठी निबंध लेखन किंवा एमपीएससी म्हणा किंवा आपली तिथे युपीएससी म्हणा, तुम्ही युपीएससी देत असाल तर युपीएससी म्हणा. ठीक आहे. तर इथे निबंधाच्या, आता हे निबंधाच्या पेपरसाठी शब्द मर्यादा किती आहे, त्याच्यानंतर किती तासामध्ये निबंध लिहावे लागतात, किती निबंध लिहावे लागतात, एकूण 250 गुणांसाठी कसे निबंध आहेत वगैरे वगैरे, 125 गुणांसाठी प्रत्येकी,
हे सगळ्यांना माहिती आहे, सिलेबस मध्ये सगळ्यांनी बघितलेलं असतं. पण हे लक्षात ठेवा की आपल्याला 2 निबंध लिहायचे, 125 गुणासाठी 1 निबंध आहे, किती शब्दाची मर्यादा आहे वगैरे वगैरे. ठीक आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. निबंधाचा पेपर 2 विभागामध्ये विभागलेला असतो, ए आणि बी. प्रत्येकी मध्ये तुम्हाला 4 निबंधाची निवड आहे. इच्छुकांना प्रत्येक विभागामधून 1 निबंध निवडायचे. 4 ऑप्शन दिलेले असतात. ए सेक्शन मधून 1, बी सेक्शन मधून 1 असे 2 तुम्हाला निबंध तिथं निवडायचे असतात. ठीक आहे, ओके. आणि इच्छुक म्हणजे आपण, बरोबर, विद्यार्थी. आता हे इच्छुकांकडून काय अपेक्षित आहे हे अभ्यासक्रमातील सूचना तुम्हाला स्पष्ट केलेली आहे, बरोबर. आपले विचार जे आहेत ना, तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला तुमचे विचार जे आहेत ना ते विचार विषयाशी जवळून मांडायचे, जवळून ठेवायचे. तुम्हाला त्याच्याशी संबंधित तुमच्या काही कल्पना आहेत त्या तिथे मांडायचे, अशी अपेक्षा असते. लक्षात घ्या. म्हणजे एखादा ए सेक्शन मधून तुम्ही एक विषय निवडताय, बी सेक्शन मधून तुम्ही एक विषय निवडताय, तर तिथं समोरच्या एक्झामिनरला काय अपेक्षित आहे की ए सेक्शन मधून जो विषय तुम्ही निवडलाय त्या विषयाशी रिलेटेड तुमचे विचार काय आहेत, बरोबर. जवळून मांडायचे तुम्हाला तुमचे विचार, किंवा तुमच्या कल्पना ज्या आहेत ना त्या तिथं तुम्हाला मांडायच्या, ही अपेक्षा असते. लक्षात ठेवा. आणि प्रभावी आणि सुसंगत अभिव्यक्तीचं श्रेय दिलं जाईल असं सूचित होतं. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, याच्यामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाचा खूप मोठा रोल आहे. लक्षात आलं. अशा पद्धतीने तुम्हाला हे अपेक्षित असतं विद्यार्थ्यांकडून. अधोरेखित कीवर्ड महत्वाचे आहेत, कारण सामग्री नंतर हे अचूक मापदंड आहेत. बघा, कीवर्ड्स आन्सर रायटिंग मध्ये पण खूप सारे कीवर्ड्स येतात. स्पष्ट करा, चर्चा करा वगैरे वगैरे, परस्पर संबंध सांगा, अशा पद्धतीने म्हणजे बरेच असते. मी एक्झाम्पल दिलं. तर इथं पण तुम्हाला निबंधामध्ये काही कीवर्ड्स दिसतील ज्याच्यावरून तुमच्या निबंधाचं मूल्यांकन केलं जाईल. काहीही लिहित बसायचं नाही, त्याच्यातले कीवर्ड्स तुम्हाला बघायचे आणि मग तुम्हाला तिथं निबंध लेखन स्टार्ट करायचंय. आणि हे कीवर्ड, या कीवर्डशी रिलेटेड जे निबंध आहेत प्रिव्हियस यूपीएससी सीएससी ला विचारलेले ते तुम्ही रिवाइज करायचे, लिहायला घ्यायचे. ओके. बघा, आता हे कीवर्ड्स मी तुम्हाला सांगते, जस्ट एक मिनिट थांबा. आपण कीवर्ड्स थोडस नंतर घेऊया, आधी आपण निबंध लेखनाची सुरुवात करूया. निबंध लेखन असू द्या किंवा उत्तर लेखन असू द्या किंवा तुमचा पूर्व परीक्षेचा पेपर असू द्या, प्रॅक्टिस, सराव एके सराव. निबंधाची सुरुवात तुम्ही करता तर सराव तुम्हाला परिपूर्ण बनवतो. 2025 ची प्रिलिम तुमची सप्टेंबर मध्ये आहे. मेचा अभ्यास तुम्ही जानेवारी पासूनच चालू करायला पाहिजे. निबंध लेखन सुद्धा तुम्ही आतापासूनच स्टार्ट करायला पाहिजे. असं करू नका की माझा प्रीचा रिझल्ट आल्यानंतर मी मेची तयारी चालू करतो वगैरे, असं अजिबात करू नका. आतापासून तुम्ही निबंध लिहायला चालू करा. निबंधात जर चांगले गुण तुम्हाला मिळवायचे तर सरावाची गरज असते. पण आपण सरावाच्या भागामध्ये जाण्यापूर्वी लक्षात घ्या, तुम्हाला सराव करायचा आहे, पण काही गोष्टी आधी तुम्हाला समजून घ्यायचे. जर त्या गोष्टी तुम्ही नाही समजून घेतल्या तर तुम्ही प्रॅक्टिस नाही करू शकत, बरोबर. तर काही मूलभूत गृहपाठ म्हणजे एक होमवर्क तुम्ही केलं पाहिजे की सुव्यवस्थित निबंध म्हणजे काय, बरोबर. हा तुमचा पहिला प्रश्न. काय असतो सुव्यवस्थित निबंध? डायरेक्ट पेपर घेतला आणि तुम्ही लिहू शकता का? नाही, तुम्ही आधी शिका. किंवा आपण क्लास 1 लेवलची एक्झाम देतोय त्यासाठी निबंध कसे लिहावे लागतात, बरोबर. किंवा त्याचं नियोजन कसं केलं जातं, निबंध अधिक स्कोरिंग करण्यासाठी काय घटक असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुम्हाला सगळं येतंय, तुम्ही नियोजन केले, तुम्हाला हे घटक माहिती आहेत, कसं स्कोरिंग करायचं, कसे विषय मांडायचे, कसे विचार मांडायचे. पण तुम्हाला जो टाइम आहे ना त्या टायमिंग मध्ये झालं पाहिजे. आपण असं म्हणतो की स्पीड प्लस अॅक्युरेसी, बरोबर. स्पीड आहे पण अॅक्युरेसी नाही, आणि अॅक्युरेसी आहे पण स्पीड नाही, ह्या दोन्ही गोष्टी चुकीच्या. स्पीड पण पाहिजे, अॅक्युरेसी पण पाहिजे. तर तसंच आहे, तुम्हाला निबंध लेखन खूप चांगलं येते, पण ते जर वेळेत येत नसेल ना तर तिथं आपल्याला त्याचा उपयोग होत नाही. तर हे वेळेत येणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सराव एके सराव. पण त्याच्यापूर्वी काही गोष्टी माहिती करून घ्या. निबंधाची मूलभूत रचना जी आहे ना, तर निबंधाची मूलभूत रचना जर आपण बघितली तर इथं सामान्य पद्धत म्हणजे परिच्छेद. आपण शाळेत लिहितो की परिच्छेदामध्ये लिहिलं, पहिला एक परिच्छेद लिहिलं, पुन्हा मोठा परिच्छेद लिहिलं, पुन्हा छोटा लिहिला, असं चालायचं. तर परिच्छेदामध्ये विभाजन करणं, बरोबर. इथं काय असतं माहिती का, इथं सुरुवातीला म्हणजे फॉर एक्झाम्पल हे पेज आहे तुमचं, हे पेज आहे, इथं तुमचं टायटल आहे, इथं एक असा छोटा पॅरेग्राफ जातो, त्याला आपण इंट्रोडक्शन म्हणतो. त्याच्यानंतर हा मोठा पॅरेग्राफ जातो आणि मग छोटा पॅरेग्राफ, बरोबर.
तर इथं प्रस्तावना आणि निष्कर्षा व्यतिरिक्त जो बॉडी पार्ट असतो ना, बॉडी पार्ट असतो, बरोबर. आणि या बॉडी पार्ट मध्ये त्याच्यात सगळी सामग्री काय करतो विद्यार्थी, त्या बॉडी पार्ट मध्ये बसवतो. लक्षात आलं, म्हणजे सामान्य पद्धत झाली. सर्व तुम्ही शाळेत असताना ही पद्धत वापरली असेल. जर वापरली असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. बघा विद्यार्थी कमेंट करतात, कमेंट करत चला. राज्यसेवा 25 रिटर्न पॅटर्न साठी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट कोणीच सेशन देणार नाही, लक्षात घ्या. आता आम्ही देतोय याचा अर्थ असा नाही की आम्ही तुम्हाला सगळा सिलेबस देतोय, पण फुल नाही फुलाची पाकळी थोडीशी तरी मदत आम्ही इथं करतोय. पण तुमचे कमेंट्स कधी येत नाहीत, विद्यार्थी कधीच सेशनला लाईक करत नाहीत, तर असं करू नका. जर तुम्हाला क्वालिटी सेशन वाटत असतील, आवडत असतील तर सेशनला लाईक करत जा. ओके, तर हा जरा एक काय म्हणू शकतो आपण कॉमन एक पद्धत आहे. मुख्य भाग परिच्छेद मोठ्या प्रमाणामध्ये, लक्षात घ्या. आता आपल्याला मुख्य भाग परिच्छेद जो आहे ना, ज्याला आपण हा बॉडी पार्ट म्हणतो, तर इथं समर्थनात्मक, टीकात्मक किंवा वर्णनात्मक असू शकतो, बरोबर. तसेच कोणीही विषयाचं तपशीलवार वर्णन करणाऱ्या योग्य वाक्यप्रचाराच्या परिच्छेदामध्ये युक्तिवाद पण तुम्ही करू शकता. नंतर विषयावरील सकारात्मक तथ्य, कल्पना, समर्थनीय परिच्छेदाकडे तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे, स्टेटमेंट थांबा. तर इथे तुम्ही असं करू शकता. तपशीलवार वर्णन करणारे तुम्ही पहिला मांडू शकता, नंतर तुम्ही पॉझिटिव्ह जे तुमचे विचार आहेत त्याच्याकडे जाऊ शकता. गंभीर परिच्छेद तुम्ही सर्वात शेवटी जर ठेवलं तर ते सर्वोत्तम दिसतं असं समजलं जातं. असं पण असा कोणता नियम नाही बरं का. हा जो सिक्वेन्स आहे ना, या सिक्वेन्सचा असा कोणताही नियम नाही. तुम्ही गंभीर विषय सुरुवातीला पण परिच्छेद म्हणून मांडू शकता. असं नाहीये की बाबा सुरुवातीला तुम्ही युक्तिवाद करा, सुरुवातीला तुम्ही तपशीलवार वर्णन करा, नंतर तुम्ही तुमचे पॉझिटिव्ह पॉइंट्स करा. असे कोणतेही निबंधाचे नियम नाही. तुम्ही तुमचे विचार एका फ्लो मध्ये व्यवस्थित असे मांडू शकता. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर इथं मुख्य भाग परिच्छेद जो असतो ना, ज्याला आपण बॉडी पार्ट पॅराग्राफ म्हणतो, तिथं समर्थनात्मक असू शकतं, टीकात्मक असू शकतं आणि वर्णनात्मक पण असू शकतं. हे 3 वर्ड तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. ठीक आहे. आता निबंधाचा सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो आहे इंट्रोडक्शन किंवा ज्याला आपण परिचय म्हणतो. तर ही पहिली छाप असते. तुमच्या निबंधामध्ये काय असणार आहे हे तुमच्या इंट्रोडक्शन वरून तुमच्या एक्झामिनरला तिथं कळू शकतं. तर एक चांगला विचार केलेला परिचय जो असतो ना, परीक्षकावरती नक्कीच प्रभाव पाडू शकतो. म्हणजे तुम्ही 25 ची परीक्षा देताय, 25 ची मेन्स तुम्ही देताय, 25 मध्ये जेवढे काही बर्निंग इश्यू असतील, तुमचे संपादकीय असतील किंवा ज्याच्यावरती निबंधाचे विषय असतील, प्रॅक्टिस म्हणून तुम्ही सॉल्व्ह केलेले असतील, किंवा महिलांवरती निबंध आला तर मी अशा पद्धतीचे इंट्रोडक्शन देईल, पर्यावरणावरती आला तर अशा पद्धतीचं घेईल, किंवा सायन्स टेक्नॉलॉजी वरती आला तर तुमचं हे इंट्रोडक्शन तिथं तयारी असली पाहिजे. एक चांगली तुमची इंट्रोडक्शनची जी पायरी आहे ना, ती समोरच्याला फार प्रभावीरित्या करू शकते. ठीक आहे. तर ही जी रणनीती आहे ना, याच्याबद्दल आपण परिचय कसा घ्यावा याच्यावरती आपण सेपरेटली चर्चा करूया, सेपरेटली आपण सेशन पण घेऊया. इथं तुम्हाला एक्स्ट्रा मार्क पे केले जातात, भले परिचय असू द्या किंवा तुमचा निष्कर्ष असू द्या, खूप चांगल्या पद्धतीने इथं लिहिता आला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. आता जे कीवर्ड्स आहेत ना, कीवर्ड्स, तर त्या कीवर्ड्स मध्ये क्लोजली असेल, हे शब्द तुम्ही वाचले असेल. कुठं वाचणार तुम्ही? जर तुम्ही UPSC चे क्वेश्चन पेपर बघितले असतील तर. अदरवाईज तुम्ही जर अजूनपर्यंत काहीच केलं नसेल तर तुम्हाला माहितच राहणार नाही की हे कीवर्ड्स असतात, बरोबर. क्लोजली, बरोबर. तर आता हे क्लोजली हा जर किंवा जवळून म्हणू शकता, मराठीमध्ये जर आपण बघितलं तर जवळून. ओके. तर हे काय आहे, जर असा कीवर्ड तुम्हाला विषयामध्ये दिसला तर याच्यामध्ये काय द्यायचं असतं मग? तर बघा इथं कसं असतं, इथं विषयातलं कोणतंही जे विचलन आहे ना, ते विचलन म्हणजे विषय, हा विषय XYZ तुमचा विषय, या विषयाला एका विशिष्ट बिंदूपर्यंत सहन केलं जातं, बरोबर. पण एक नियम म्हणून शक्य तितक्या जवळ असलेल्या विषयाशी तुम्हाला चिटकून राहावं लागतं, बरोबर. तिथं भरकटायचं नाहीये. कोणतेही उदाहरण, कोट, किस्सा किंवा संदर्भ या विषयावर त्याच्याशी जवळून, म्हणजे या विषयाशी खूप जवळून कोटेशन असेल, किस्सा असेल,
किंवा उदाहरण असेल तरच तुम्ही तिथं मांडा. क्लोजली म्हटले, बरोबर. लक्षात आलं, शब्दावरून लक्षात घ्या. त्याच्यानंतर व्यवस्थित करा असा जर कीवर्ड्स असेल तर निबंध व्यवस्थित रूपामध्ये आवश्यक आहे. इच्छुकाने निबंध लिहिण्यापूर्वी योजना आखली पाहिजे, बरोबर. त्याची रचना तयार केली पाहिजे, म्हणजे व्यवस्थित करणे, बरोबर. तिसरा कीवर्ड आहे सुव्यवस्थित. आता व्यवस्थित आणि सुव्यवस्थित मधला फरक आपल्याला काहीच नाही, बरोबर. सुव्यवस्थित, सु म्हणते, लक्षात आलं. तर इथं तुम्ही तुमच्या निबंधामध्ये कल्पना मांडताय किंवा युक्तिवाद मांडताय, बरोबर. मग ते कुठल्याही ऑर्डरने मांडून चालेल का? नाही. इथं ऑर्डरचं पालन केलं पाहिजे, सुव्यवस्थित, बरोबर. अव्यवस्थित किंवा जो क्रमाक्रमाने फ्लो नाही, त्याला काही म्हणजे एक विषय, त्या विषयाचं तुम्हाला नॉलेज खूप आहे, मधूनच तुम्ही राजकीय पॉईंट लिहिताय, मधूनच तुम्ही आर्थिक पॉईंट लिहिताय, मधूनच तुम्ही तिसरंच काहीतरी लिहिताय, त्याला काही व्हॅल्यू आहे का? नाही. तर इथे एक फ्लो पाहिजे, त्या फ्लो मध्ये तुमचा हा विषय मांडला गेला पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा बघा, नेक्स्ट कीवर्ड जो आहे, नेक्स्ट कीवर्ड आहे संक्षिप्त, बरोबर. तर आता इथे संक्षिप्त या शब्दाचा अर्थ तर आपल्याला समजतो, जसं की निबंध आणि त्यात चर्चा केलेली जी बाब आहे ना, ती तुम्हाला काय करायचंय, शक्य तितक्या कमी शब्दामध्ये अचूकपणे व्यक्त करायची, बरोबर. म्हणजे लक्षात घ्या, ह्याच्या परीक्षा असतात ना, आपण जी ही परीक्षा देणार आहोत, इथं तुमचे जे विचार आहेत ना, या विचारांची स्पष्टता खूप आवश्यक आहे, लक्षात आलं. तरच जर तुमचे विचार स्पष्ट नसतील तर तुम्ही संक्षिप्त रूपामध्ये मांडू शकता का? नाही मांडू शकत. म्हणून आपण इथं काय म्हणतो की निबंधामध्ये विचारांची स्पष्टता आणि अभिव्यक्तीची संक्षिप्तता या गोष्टी शोधल्या जातात. त्याच्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्वाची, लक्षात आलं, क्लिअर. नेक्स्ट बघा, प्रभावी. बघा, निबंध इथं मजबूत छाप पाडणाऱ्या भाषेत लिहिला गेला पाहिजे. रेग्युलरची आपली भाषा, आपण जी बोलतो ती भाषा, त्या भाषेमध्ये निबंध लिहून चालेल का? नाही चालणार, आपल्याला मार्क्स मिळणार नाही, लक्षात आलं. तर इथं प्रत्येक वाक्य, प्रत्येक परिच्छेदासह एक मुद्दा जो आहे तो व्यक्त करणं खूप आवश्यक आहे. कोटेशन्स वापरले पाहिजेत, थोडीशी भाषा आपली जी आहे ती भाषा चांगली असली पाहिजे. म्हणून आपल्याला निबंधाची पुस्तकं इथं प्रॅक्टिससाठी वापरायची आहेत, लक्षात आलं. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, पुढचा कीवर्ड आहे सुसंगत. ओके, सुव्यवस्थित, व्यवस्थित, आणि याच्यानंतरचा हा कीवर्ड आहे सुसंगत. आता सुसंगत म्हणजे काय? जर तुमच्या निबंधाच्या विषयामध्ये हा वर्ड आला तर इथं उत्तर लेखनासह सगळ्या प्रकारच्या लेखनामध्ये सुसंगतता आवश्यक असते, ठीक आहे, लक्षात आलं. पण इथं आपले जे निबंध आहेत युपीएससी किंवा एमपीएससी मधले, इथं निबंधातली सगळी वैयक्तिक वाक्य अर्थपूर्ण आहेत का नाहीत हे अधिक काळजी घेणं आवश्यक असतं, बरोबर. किंवा संपूर्ण परिच्छेदांनी निबंधाच्या थीम वरती स्पष्ट आणि विचारपूर्वक स्पष्टीकरण जे आहे ना, तर ते स्पष्टीकरण दिलं पाहिजे. म्हणजे आतापर्यंत आपण जेवढे पॉइंट्स बघितले त्याच्यावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की इथं विचारांची स्पष्टता खूप जास्त आवश्यक आहे. ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया आपण. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे निबंध लिहिण्याचे नियोजन. ओके, तर इथं कुठलीही गोष्ट असू द्या, निबंध लेखनच नाही, इव्हन आपल्या आयुष्याचा जरी आपण विचार केला, आता तुमची स्पर्धा परीक्षा देता, इथं सुद्धा तुमचं नियोजन पाहिजे. किती महिन्यामध्ये तुमचा प्रीचा अभ्यास झाला पाहिजे, किती महिन्यामध्ये मेन्सचा अभ्यास झाला पाहिजे, 2 अटेम्प्ट मध्ये किंवा एकाच अटेम्प्ट मध्ये माझी ही पोस्ट निघाली पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, या सगळ्या गोष्टी इथं तुम्ही थोड्याशा लक्षात घेतल्या पाहिजे. जस्ट एक मिनिट थांबा. ओके, चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. याच्यानंतर प्रबंध विधानाची मध्यवर्ती कल्पना, ठीक आहे. ओके, तर हे जे निबंध असतात ना आपल्या स्पर्धा परीक्षेचे, याच्यामध्ये एक थिसिस स्टेटमेंट असतं, लक्षात, ठीक आहे. याला मी 1 नंबर देते. थिसिस स्टेटमेंट असतं. इथं एक्झाम्पल पण घेतलेलं आहे युपीएससी 2016चा आपण, की खाली निबंध विचारण्यात आला होता. काय होता बघा निबंध? निबंधाचा विषय होता आर्थिक वाढ
आणि सामाजिक कल्याणाचे मुख्य निर्धारक आहे. नवविक्रम. ठीक आहे. ओके. आर्थिक वाढ आणि सामाजिक कल्याणाचे मुख्य निर्धारक आहे नवविक्रम. म्हणजे हे जे इनोव्हेशन आहे ना, नवोपक्रम, ही मध्यवर्ती कल्पना आहे. लक्षात आलं? आर्थिक वाढ आणि समाज कल्याण याच्यावरती परिणाम करणाऱ्या नवकल्पनेचे परिमाण इथं तुम्ही शोधायचं आहे. लक्षात आलं? आणि असं करताना नाविन्यतेच्या मध्यवर्ती विषयापासून दूर जायचं नाही. म्हणजे इनोव्हेशन हा इथं महत्वाचं थिसिस स्टेटमेंट म्हणा किंवा कीवर्ड म्हणा हा आहे. इथून तुम्हाला दूर जायचं नाही. शक्य असल्यास काही संबंधित कल्पना जोडू शकता तुम्ही. केवळ सामाजिक आर्थिकच नव्हे तर तंत्रज्ञान आणि संस्कृती या क्षेत्रांसोबत सुद्धा. पण नवकल्पना इनोव्हेशनचा मुद्दा तिथं आला पाहिजे. लक्षात आलं? म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय आहे इथं? थिसिस स्टेटमेंट तुम्हाला शोधायचं आहे. क्लिअर? आणि मग त्याला धरूनच तुम्हाला निबंध लिहायचा आहे. आणि एक दुसरा निबंध होता इथं संघीय भारतातील राज्यांमधील पाण्याचे विवाद. संघीय भारतातील राज्यामधील पाण्याचे विवाद आपण इंडियन पॉलिटीमध्ये हे अभ्यासतो. मग इथं मध्यवर्ती कल्पना काय आहे? इथं मध्यवर्ती कल्पना आहे की विविध भारतीय राज्यामधील पाणी विवाद कसे चाललेले आहेत. बरोबर? आणि त्याचे विविध आयाम काय आहेत हे इथं झालं काय? मध्यवर्ती कल्पना. इथं मध्यवर्ती कल्पना काय होती? इनोव्हेशन. लक्षात आलं? क्लिअर? संवैधानिक, कायदेशीर, सामाजिक, राजकीय परिमाणे इथं तुम्हाला हा निबंध लिहिताना लिहावेच लागतात. डेफिनेटली लिहावे लागतात. बरोबर? आणि कोणत्याही विषयाचे विविध परिमाण शोधण्यासाठी आपल्याला डायरेक्ट परीक्षेमध्ये ते लिहिता येईल का? त्याच्यासाठी विचार मंथन करावं लागतं आपल्याला अगोदर. बरोबर? लक्षात आलं? म्हणजे प्रबंध विधानाची मध्यवर्ती कल्पना जर तुम्हाला समजली तर तुम्हाला निबंध लिहिणं अवघड जात नाही. आणि त्याचीच आपल्याला प्रॅक्टिस करायची असते की कोणत्या निबंधामध्ये थिसिस स्टेटमेंट किंवा मध्यवर्ती कल्पना काय आहे. ठीक आहे? ओके. क्लिअर? नेक्स्ट आपण पुढे जाऊया. नेक्स्ट बघा, निबंध लेखनासाठी विचार मंथन. आता आपण इथे बघितलं की विचार मंथन गरजेचं आहे. विचार मंथन म्हणजे काय? आपल्याला प्रश्न पडतो विचार मंथन म्हणजे काय? बघा, विचार मंथन महत्वाचा टप्पा आहे. सगळ्या कल्पना एकाच ठिकाणी त्वरित संदर्भासाठी मिळण्यात तुम्हाला मदत करतं विचार मंथन. कोणतेही कठोर आणि जलद नियम नाही. सामान्यतः एखादी व्यक्ती दिलेल्या विषयापासून सुरुवात करू शकते आणि लगेच मनात येणाऱ्या गोष्टीची सूची तयार करू शकते. बरोबर? याच्यासाठी एक संपूर्ण पृष्ठ तुम्ही इथे वापरणार आहात. पण हे इतकं सोपं आहे का? नाही. पुन्हा याला तुम्हाला सरावाची जोड द्यावी लागते तरच तुम्ही इथं हे सगळं करू शकता. लक्षात आलं? क्लिअर? म्हणजे बघा, एखादा विषय, त्या विषयाचं तुमचं इंट्रोडक्शन तयार आहे. बरोबर? काय लिहायचंय? सामाजिक मुद्दा, राजकीय मुद्दा, हे सगळं तुमचं तयार आहे. म्हणजे तुमचं जे इथं आपण म्हणतो की नाही की विषयापासून सुरुवात करायची, मनात येणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्ही फ्लो मध्ये तिथं मांडू शकता. तर इथं आदर्शपणे एक पृष्ठ तुम्ही तिथं समर्पित करू शकता. ठीक आहे? ओके. क्लिअर? त्याच्यासाठी विचार मंथन मार्गदर्शक. आता लक्षात घ्या, आपल्या विचार मंथनासाठी पहिल्यांदा आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बरोबर? म्हणजे पॉइंट आहे, एक पॉइंट आहे, जसं की आपण थिसिस स्टेटमेंट म्हणतो. बरोबर? तर तिथं तुमच्या एकल मनाने, एकाग्रतेने तुम्ही तिथे लक्ष केंद्रित पाहिजे. निबंध विषयाशी संबंधित जास्तीत जास्त मुद्दे तुम्ही तिथं लिहिले पाहिजे. लक्षात आलं? क्लिअर? सीमा ज्या असतात ना, बाउंड्रीज म्हणतो आपण, त्या आपण योग्यरित्या परिभाषित केल्या पाहिजेत. एखादा विषय आहे तिथं विषयाला कॉम्प्लिकेटेड मुद्द्याची आवश्यकता नाहीये. बरोबर? मग तिथे लिहायची गरज आहे का? नाही. टाळलं पाहिजे तुम्ही ते. जे वैध मुद्दे आहेत ते वैध मुद्दे लिहा, त्याचा त्याग करू नका. निबंध सोपा करून तिथं मांडला पाहिजे. जे गरजेचं नाहीये ते मांडायची तिथं गरजच नाहीये. तुम्हाला मुद्दे माहित आहेत पण तिथं गरज नाहीये. लक्षात आलं? क्लिअर? नेक्स्ट बघा, मग आपण इथं विचार मंथन सत्रासाठी कालमर्यादा पण निश्चित केली पाहिजे. इथं आपल्याला माहिती की किती वेळ लागतो. आता हे टायमिंग जे आहे ना, हे मुद्दे, योजना वगैरे याच्यावरती एक सेपरेट लेक्चर आपण घेऊया. टाइम मॅनेजमेंट बघा, प्रत्येक ठिकाणी आता प्रिलियम पर्यंत ठीक होतं टाइम मॅनेजमेंट. पण इथं मेन्स साठी तुम्ही जितकं जास्त प्रॅक्टिस लिखाणाची कराल ना, तितका तुमचा टाइम आपोआप मॅनेज होत जाईल. याच्यासाठी कुठल्या ट्रिक्स किंवा टिप्स नाहीयेत. जितके जास्त तुम्ही पेपर सोडवाल, जितकं जास्त तुमचं हँडरायटिंग
होऊन जाईल किंवा रायटिंग होऊन जाईल, तर तिथं तुमचा वेळ आपोआप मॅनेज होत जाईल. ठीक आहे, ओके क्लिअर. आणि अभ्यास महत्वाचा आहे. त्याच्यानंतर बघा इथं अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की इच्छुकांनी निबंधातून तुमचा जो समोरचा परीक्षक आहे ना, त्यांना काय अपेक्षित आहे याच्यावरती विचार केला पाहिजे. मूलभूत कल्पना असतील तर त्या तुम्ही तिथं मांडल्या पाहिजेत. विचार मंथन करताना अशी आवश्यकता शोधू शकता तुम्ही, तो महत्वाचा आहे. त्याच्यानंतर फ्लो चार्ट, माइंड मॅप असतील याची पण तुम्ही मदत घेऊ शकता. कधी कधी गोष्टी बऱ्याच प्रमाणात साफ होऊ शकत नाहीत. ओके, आणि मग तिथं तुमचा जो अमूल्य वेळ आहे ना, तो माइंड मॅपमुळे वगैरे वाचू शकतो. आणि विचार मंथन करताना केवळ 3 गोष्टी तुम्हाला करायच्या. कोणत्या गोष्टी करतात? कारणे आणि घटक ओळखणे, विविध समस्या परिभाषित करणे, संबंधित कल्पनांची यादी तयार करणे. ठीक आहे, हे विचार मंथन व्यायामातील यशाचे गुरुकिल्ले लक्षात ठेवा. हे तुम्हाला खूप जास्त पुढं उपयोगी ठरणार आहे. ठीक आहे, ओके. आता हे फक्त एक आराखडा आहे. हे जे मी तुम्हाला सांगते ह्याचं सगळ्याचं तंतोतंत पालन करून तुम्हाला एसे रायटिंगला सुरुवात करायची आहे. सुरुवातीला तुम्हाला थोड्याशा अडचणी येतील, पण जसं जसं तुमची उजळणी होत जाईल तसं तसं हे सोपं होऊन जाईल. ठीक आहे. निबंधामध्ये घटक जोडणे. बघा, कोणत्याही चांगल्या निबंधामध्ये अनेक घटक आणि अनेक परिमाण असतात, बरोबर. इथं काही नियम आहेत. आपली परीक्षा असू द्या किंवा युपीएससीची परीक्षा असू द्या, काही नियम आहेत ते तिथं तुम्हाला पाळायचे असतात. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा नियम कोणता आहे माहिती का? घटनात्मक मूल्य जे असतात ना, त्या मूल्यांचं पालन करणे, बरोबर. निबंध लेखनासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. काही कल्पना, समस्या, उपायाची आपण चर्चा करतो, बरोबर. मग ते आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये निहित मूल्य प्रतिबिंबित करतात. जसं की पाठीमागं मी तुम्हाला एक विषय सांगितला होता 2016चा, जलविवादाबद्दल राज्यामधील आर्टिकल्स असतील वगैरे किंवा जे काय असेल ते असेल, तर ते घटनात्मक मूल्यांचं तुम्ही इथं पालन केलं पाहिजे, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके क्लिअर. असंवैधानिक अशा कल्पनेचं समर्थन करू नका, लक्षात आलं. त्याच्यानंतर प्रश्न सोडवताना तुम्ही लोकशाहीवादी विचाराचा असलंच पाहिजे. उपाय सुचवताय तुम्ही, घटना किंवा मुद्द्यावर टीका जर तुम्ही करत असाल, शक्यतो तर करूच नाही, बरोबर. स्वातंत्र्य आणि समता ही संकल्पना, मार्गदर्शक तत्वे, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मधल्या मूल्यांवरती टीका करू नका असं मी म्हणते. जर आता फॉर एक्झाम्पल शाश्वत विकास आहे, बरोबर. शाश्वत विकासाशी रिलेटेड, पर्यावरणाशी रिलेटेड आपले मार्गदर्शक तत्व आहेत आणि जे काही प्रकल्प राबवले जातात त्याच्यावर तुम्ही टीका करा, पण तुमच्या कॉन्स्टिट्यूशन मधल्या कुठल्या गोष्टीवर तुम्ही टीका करू नका. लक्षात आलं, क्लिअर. सर्वसाधारणपणे निरपेक्ष आणि तडजोड न करणारी भूमिका घेणं सुद्धा टाळलं पाहिजे. इथं सुवर्ण मध्य म्हणतो की नाही आपण, सुवर्ण मुद्दे साधा. जे कॉम्प्लिकेटेड गुंतागुंतीच्या समस्या तुम्हाला तिथे लिहायचे, सोडवायचे, तर तिथं तुम्ही काय करा, मधला मार्ग वापरा, बरोबर. जसं आपण बॅलन्स हे लिहितो की नाही, निष्कर्ष लिहितो, तशा पद्धतीनं. ठीक आहे, म्हणजे असं आहे पण असं केलं तर असं होऊ शकतं, अशा पद्धतीने. लक्षात आलं, क्लिअर. त्याच्यानंतर कोणत्याही मुद्द्यावरती व्यापक सामान्यीकरण न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्याऐवजी कुठल्याही विषयाला संबोधित करताना किंवा चर्चा करताना संयम, न्याय आणि समजूतदारपणाचे संकेत, आता हे कॉमन आहे, बरोबर. इथं व्यापक सामान्यीकरण करायचं नाही. काय करायचंय आपल्याला? संयम ठेवायचा आहे, थोडासा न्याय द्यायचा आहे, समजूतदारपणा घ्यायचा आहे. म्हणजे एक भावी अधिकारी म्हणून तुमच्यामध्ये जे गुण आहेत ना, ते गुण निबंध लेखनातून दिसले पाहिजेत, लक्षात घ्या. तिथं उमेदवारांनी अजून 2 गोष्टी करायच्यात. तुम्हाला जो विषय दिलाय त्याच्यावरतीच प्रश्न नाही विचारायचे, लक्षात घ्या. हे करू नका, प्रश्न नाही विचारायचे. दुसऱ्या शब्दामध्ये स्वतःलाच विरोध करायचा नाही. ठीक आहे, ओके. इथं स्वतःला विरोध करायचा नाही, लक्षात आलं, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, एखादं पद निवडा आणि संपूर्ण निबंधामध्ये त्याच्याशी प्रामाणिक राहावा. ज्या गोष्टीचा सार्वत्रिकपणे विचार केला जातो किंवा नकारात्मक अर्थाने वापरला जातो, अशा गोष्टी तुम्ही सकारात्मक, म्हणजे एखादी गोष्ट आहे जी सार्वत्रिकरित्या पॉझिटिव्ह म्हणून मानली जाते पण तुम्ही निगेटिव्ह मानताय, बरोबर. किंवा एखादी गोष्ट आहे जी सार्वत्रिकरित्या निगेटिव्ह मानली जाते पण तुम्ही पॉझिटिव्ह मानताय, असं करू नका. हे असं तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. तर हे सगळं तुम्हाला काय करायचंय, हे सगळं तुम्हाला इथं फॉलो करायचं आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, निबंधामध्ये घटक असतात. कोणकोणते घटक असतात? 3 मूलभूत घटक असतात.
एक आहे सामाजिक, दुसरा आहे राजकीय, तिसरा आहे आर्थिक. ओके, हे चांगल्या निबंधाचा आधार बनतात, लक्षात ठेवा. याच्यामध्ये तुम्ही ऍडिशनल काय जोडू शकता? घटनात्मक, याला 4 नंबर देते मी. कायदेशीर 5 नंबर, तांत्रिक 6 नंबर, हे तुम्ही इथं आयाम जोडू शकता. आणि एक महत्वाचा घटक म्हणजे व्यक्तिमत्व, तुमची पर्सनॅलिटी. निबंधाची परिणामकारकता वाढवण्यासाठी चांगले वैयक्तिक अनुभव किंवा उपाख्यानांचा वापर केला जाऊ शकतो, पण हे करताना सुद्धा ते नैतिक आचरणाच्या चौकटीमध्ये बसणारे पाहिजे. ओके, हा एक मुद्दा तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. जस्ट एक मिनिट थांबा. बर, तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे जे शॉर्ट फॉर्म दिलाय मी, तुमच्या लक्षात येऊन जाईल. पॉलिटिकल, इकॉनॉमिक. ठीक आहे, तर हे राजकीय, आर्थिक, समाजशास्त्रीय, तांत्रिक, कायदेशीर, पर्यावरणीय विश्लेषण, हे तुम्ही हायलाइट करून ठेवा. ठीक आहे. ओके, IMP कोणत्याही विषयाचे विविध पैलू, परिमाणे, घटक इत्यादी शोधण्यासाठी तुम्ही हे जे विश्लेषण आहे ना, राजकीय, आर्थिक, समाजशास्त्रीय, तांत्रिक, कायदेशीर, पर्यावरणीय वापरा. यानं खूप चांगले मार्क्स मिळतात. आणि याची आधी प्रिपरेशन करायची, प्री प्लॅनिंग न सगळे विषय तयार करून ठेवायचे. ओके, चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे निबंधाची रूपरेषा. निबंध चांगला, आता निबंधाची जर रूपरेषा आपण तयार केली नाही आणि डायरेक्ट मांडायला घेतला, अरे मला हे आधी लिहायचं होतं, हे नंतर लिहायचं होतं, बरोबर, त्याच्यासाठी रूपरेषा तयार करा. प्रस्तावनेत काय लिहायचं आहे, समारोपात काय लिहायचं आहे, कोणती कल्पना कुठं लिहायची, कुठं कोटेशन वापरायचे, हे तुम्ही तिथं आधीच तिथं काय करा, रूपरेषा तयार करून ठेवा. नंतर मग आपल्याला वाईट वाटतं, बरोबर. रफ मध्ये निबंधाची रूपरेषा तयार केल्याने तुम्हाला प्रत्यक्षात लिहिण्यापूर्वी संपूर्ण आकलन होतं. तुमचं जे चित्र आहे निबंधाचं ते तुम्ही तिथं काढू म्हणजे तुमच्या समोर येऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे पुन्हा जे आपल्याला गिल्ट होतं की अरे हे मी असं मला येत होतं पण मी लिहिलं नाही वगैरे वगैरे. आणि निबंधाचा निष्कर्ष तुम्ही काढू शकता. सुरुवातच नाही तर निष्कर्ष सुद्धा कॉन्फिडेंटली फिनिश करणं खूप महत्वाचं आहे. तर त्याची सुद्धा प्रॅक्टिस तुम्ही इथं केली पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा निबंध लिहिणं. आता निबंध लिहिण्यामध्ये तुमचे सगळ्यात महत्वाचं काय, टाइम मॅनेजमेंट. याच्यावरती मी आधीच बोलले की 3 तासात निबंध लिहायचे, मग एका निबंधासाठी किती वेळ वगैरे वगैरे. हे सगळं कसं करायचंय आपल्याला, प्रॅक्टिसनं सॉल्व्ह करायचंय, बरोबर. लक्षात आलं. याच्यावरती आपण सेपरेट सेशन घेऊया. परिचय कसा करायचा निबंधाचं, इंट्रोडक्शन. प्रस्ताविकाचं उद्दिष्ट वाचकां म्हणजे प्रस्तावना वाचणाऱ्यांना तुमचा निबंध वाचू वाटला पाहिजे, इंटरेस्ट आला पाहिजे, बरोबर. असं प्रस्तावना तुम्ही लिहिली पाहिजे. वाचकांना एक इम्प्रेस करणारी म्हणू शकता. चांगली ओळख म्हणजे निबंधाच्या विषयाचं स्पष्टीकरण असू शकतं, किंवा तुमच्या वैयक्तिक अनुभवापासून तुम्ही तिथं स्टार्टिंग करू शकता, किंवा एखादा किस्सा तुम्ही सांगू शकता. आणि सगळ्यात कॉमन जी मेथड आहे ती म्हणजे एखादं कोटेशन वापरायचं आणि निबंध चालू करायचा. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता इथं तुमची जी प्रस्तावना आहे, तुमचं इंट्रोडक्शन आहे, जास्त कन्फ्यूज करणारं, गोंधळात टाकणारं नसलं पाहिजे. स्पष्टता पाहिजे. स्पष्टतेची कमतरता असेल तर प्रॉब्लेम होतो, लक्षात घ्या. शंका असल्यास त्यात तुम्ही दूर करा अगोदरच, आणि ती जी तुमची इंट्रोडक्शन आहे ना, इंट्रोडक्शन तुम्ही आधीच तयार करून ठेवा. ठीक आहे, ओके. परिच्छेदामध्ये लेखनात हे कॉमन आहे. स्टँड अलोन परिच्छेद जे असतात ना, तर शेवट स्टँड अलोन बघा, शब्द हे बऱ्यापैकी सगळ्यांना माहित असतं की शेवटचं वाक्य, आता हा परिच्छेद आहे, बरोबर. हे शेवटचं वाक्य आहे ना, हे वाक्य काय डिनोट करतं की हा पॅराग्राफ पूर्ण झालाय, बरोबर. निबंधामध्ये असं असतं का, नाही. निबंधामध्ये परिच्छेदाचं शेवटचं वाक्य एका परिच्छेदात दुसऱ्या परिच्छेद सामील होऊन संक्रमणकालीन म्हणतो ना आपण, उपकरणाची भूमिका बजावतो. म्हणजे हा पॅराग्राफ नंबर 1 आहे आणि पुढचा पॅराग्राफ स्टार्ट होतोय, तर इथे हे एंड नाही झालं पाहिजे, याची आणि याची लिंक लागली पाहिजे. म्हणजे स्टँड अलोन तिथं तुम्हाला परिच्छेद लिहायचे का, नाही. लक्षात आलं. निबंधात फ्लो खूप महत्वाचा आहे, क्रम महत्वाचा आहे. आदेश 2 प्रकारचे असतात, ज्ञात ते नवीन. हा एक
लेखनाचा क्रम आहे. जसं की तुम्ही डीएड बीएड वाला कोणी इथं असेल तर माहिती असेल अध्यापनाची सूत्र वगैरे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे वगैरे वगैरे. हा क्रम आहे जिथं लेखक त्याच्या निवडीनुसार जे त्याला माहित आहे त्या संकल्पनापासून जे माहित नाही त्याच्याकडे जातो. अज्ञातावरती तयार करण्यासाठी नवीन सामग्री हळूहळू जोडली जाते आणि साधे ते कॉम्प्लेक्स हा पण एक क्रम आहे. साध्यापासून कॉम्प्लेक्स कडे हा 1 नंबर देते मी इथं, 2 नंबर देते. तर इथं लेखक पहिला सहजपणे समजल्या जाणाऱ्या संकल्पनांचा आधार घेतो आणि नंतर जटिल कल्पना तिथं मांडल्या जातात. ठीक आहे, ओके. आणि विविध परिच्छेदामध्ये बाब जोडण्यासाठी तुम्ही ही जी पद्धत आहे FREQOES ही पद्धत वापरू शकता. आता तुम्ही म्हणाल मॅडम ही पद्धत काय तेच आम्हाला माहित नाही, बरोबर. बघूया आपण ही पद्धत काय आहे. बघा ही पद्धत म्हणजे F म्हणजे फॅक्ट्स अँड स्टॅटिस्टिक्स, R म्हणजे रिझन्स, E म्हणजे एक्झाम्पल्स, Q म्हणजे कोट्स, ओपिनियन्स, एक्सपिरियन्स. आणि आपल्याला हे सगळं जमलं पाहिजे. जमतं, लक्षात घ्या, अवघड नसतं. सराव फक्त महत्वाचा आहे. सराव एके सराव, सरावाने सगळ्या गोष्टी इथं सॉल्व्ह होऊन जातात. ठीक आहे, ओके. निबंधाचा समारोप कसा करावा, लक्षात घ्या. आता हा आपला शेवटचा भाग आहे. निबंधाचा समारोप कसा करावा. मी जसं तुम्हाला बोलले की इंट्रोडक्शन जितकं महत्वाचं आहे ना तितकंच तुमचा निबंधाचा समारोप पण महत्वाचा आहे. तर इथं निष्कर्षाचा उद्देश निबंधाचा शेवट सुरळीत करणं आहे. इथं लक्षात घेणं हे महत्वाचं आहे की एक मजबूत फिनिशिंग, मजबूत ओपनिंग म्हणजे मजबूत प्रस्थान, मजबूत समारोप हे चांगले गुण मिळवण्यासाठी खूप महत्वाचं आहे. लक्षात घ्या. शेवट तुम्ही कसा करू शकता. मुख्य मुद्दे जसं आपण आन्सर रायटिंग मध्ये करतो की नाही, जे मुख्य मुद्दे आहेत ते तुम्ही थोडक्यात आणि वेगवेगळ्या शब्दांसह म्हणजे सारांश रूपामध्ये लिहू शकता. किंवा वे फॉरवर्ड पुढे जाण्याचा मार्ग मांडू शकता, कृतीचा मार्ग सुचवू शकता, एखादी मनोरंजक वैयक्तिक टिप्पणी किंवा कोणताही किस्सा तुम्ही जोडू शकता. याला IMP करा, हे तुम्ही फॉलो करा रायटिंग मध्ये तुमच्या. आणि निबंध संपवण्याचा दुसरा एक मार्ग म्हणजे प्रस्तावनेमध्ये सुरू झालेल्या चर्चेकडे परत जायचं, बरोबर. याला सायक्लिक रिटर्न म्हणतात. ठीक आहे, याला पण स्टार्ट करा, सायक्लिक रिटर्न. आणि बरेच निबंध संपवण्याच्या या सोप्या पद्धतीचा अवलंब केला जातो आणि निष्कर्षाने सकारात्मक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं हेच आहे, स्पष्ट आणि संक्षिप्त असलं पाहिजे. ठीक आहे, तर असं हे आपलं क्लिअर असं तुम्हाला एक क्लिअरिटी येऊन जाईल निबंधाविषयी. पण हे सेशन बघितल्यानंतर प्रामाणिकपणे ज्या विद्यार्थ्यांना सेशन आवडलं डेफिनेटली कमेंट करा. जे काही तुमची मतं असतील ती मांडा. ज्यांना राज्यसेवा 2025 फर्स्ट अटेम्प्ट मध्येच काढायची आहे अशा विद्यार्थ्यांनी तरी इथं तुमचे जे काही मतं आहेत ती मांडा. आणि नवीन विद्यार्थी, चॅनलवरती जे नवीन विद्यार्थी आहेत, चॅनलवरती नवीन असाल तर बेल नोटिफिकेशन ऑन करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती तुम्हाला सगळी निबंधाची पुस्तकं मिळून जातील. निबंधा व्यतिरिक्त ऑप्शनल तुमचे GS पेपर, पूर्व परीक्षा सगळ्याच विषयांसाठी इथं पुस्तकं अवेलेबल आहेत. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.